ओके. बघा आता आता आपण हे जे मोलार आणि स्पेसिफिक घेतले याचे रिलेशन आपण या फॉर्म्युला इथे दिसतं आपल्याला. तसं पाहता या ठिकाणी दिसते आपल्याला त्याचं रिलेशन. एक्स जो घेतो आपण सिम्बॉलिक हा कशाचा आहे, हा स्पेसिफिकचा आहे. आणि एक्स एम जो घेतो हा कशाचा आहे, हा मोलारचा आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं रिलेशन जे येतं ते रिलेशन आपल्याला दिसतंय की तो एक थोडक्यात काय आहे, मॉलिक्युलर वेटचा जो डिफरन्स, त्याच्यामध्ये डिफरन्स म्हटल्यापेक्षा मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो आहे तो मॉलिक्युलर वेटचा. म्हणजे थोडक्यात मॉलिक्युलर ससेप्टिबिलिटी इक्वल टू specific susceptibility into molecular weight. When the product of specific susceptibility and molecular weight of substance is known as molar susceptibility. असं सुद्धा आपण मोलार ससेप्टिबिलिटी डेफिनेशन याच्यामध्ये करू शकतो. ओके. बघा आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. आता आपल्याला मॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी पाहण्यासाठी ज्या ज्या टर्म पाहिजे त्या 3 टर्म्स आपण घेतले, मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक परमिबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी. ओके. त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक आणि मोलार सुद्धा बघितलं थोडक्यात. स्पेसिफिक म्हणजे पर ग्रॅम आणि मोलार म्हणजे पर मोल, एवढं लक्षात घ्या. आता हे मॅग्नेटिझमचं ओरिजिन कशा प्रकारे झालं ते आपल्याला बघायचं. म्हणजे नेमकं याचं थोडक्यात सुरुवात कशी आहे, ती कुठून आलं ते मॅग्नेटिझम जे आहे ते बघू आपण. तर आपल्याला माहिती आहे आता फिजिक्सच्या बाबतीत जर विचार केला म्हणजे आपण हा फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे एलिमेंटरी फिजिक्स जो आहे, फिजिकल पार्ट जो आहे, यामध्ये आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू एलिमेंटरी फिजिक्स द मोशन ऑफ एन इलेक्ट्रिक चार्ज क्रिएट मॅग्नेटिक फील्ड. जे आपण सुरुवातीला म्हटलं इलेक्ट्रिक चार्जचं मोशन, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड काय होते, डेव्हलप होते. मॅग्नेटिक फील्ड काय होते त्या ठिकाणी निर्माण होत असते त्या मोशनमुळे, त्या चार्जच्या मोशनमुळे. And electron being a charged particles and having spin motion and orbital motion and create such magnetic field. हे आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जे आहेत, इलेक्ट्रॉनला 2 मोशन असतात. एक स्पिन मोशन जे स्वतःभोवती असतं आणि एक ऑर्बिटल मोशन की जे न्यूक्लियस भोवती असतं. आणि याच मोशनमुळे मॅग्नेटिक फील्ड तो काय करतो, निर्माण करतो, क्रिएट करतो. ओके. आता इच इलेक्ट्रॉन मे रिगार्ड्स ॲज अ मायक्रो मॅग्नेट. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन जो आहे तो जर असं करत असेल म्हणजे स्वतःभोवती स्पिन होतो आणि इलेक्ट्रॉन परत ऑर्बिटमध्ये स्पिन होतो अराउंड द न्यूक्लियस. मग याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड तो जनरेट करतो म्हणजे तो एक छोटा मॅग्नेट आहे, एक मायक्रो मॅग्नेट तो आहे. आणि त्याची मग मायक्रो मॅग्नेट आहे म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, मॅग्नेटिक मोमेंट त्याला काहीतरी आहे. आणि मग ती मॅग्नेटिक मोमेंट कशी कॅल्क्युलेट करायची, स्पिन मोशनमुळे जे मॅग्नेटिक मोमेंट क्रिएट होईल ती प्लस ऑर्बिटल मोशनमुळे जी मॅग्नेटिक मोमेंट क्रिएट होईल ती. म्हणजे आपण वेक्टोरियल सम जी म्हटलं मॅग्नेटिक मोमेंटची डेफिनेशन म्हणूनच म्हटलं आपण वेक्टोरियल सम ऑफ स्पिन मोमेंट अँड ऑर्बिटल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. आलं लक्षात. म्हणजे टोटल मॅग्नेटिक जो सबस्टन्स आहे त्या पूर्ण सबस्टन्स मधले इलेक्ट्रॉन आणि त्यांची असलेली मॅग्नेटिक मोमेंट, ठीक आहे. म्हणजे स्पिन मुवमेंट आणि ऑर्बिटल याची बेरीज करायची आपल्याला, म्हणजे आपल्याला काय मिळेल त्याची टोटल त्या सबस्टन्सची मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ओके. आता एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट पाहिला बघा. इन दो सबस्टन्स, समजा आपण असं म्हटलं सबस्टन्स मध्ये पेअर इलेक्ट्रॉन आहे, सगळे अनपेअर इलेक्ट्रॉनच नाही. एक परत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, इलेक्ट्रॉन स्पिन कोणता होत असतो की जो अनपेअर आहे. आता ही जोडी ही दिसते पेअर आपल्याला बघा, इथे ही पेअर आहे, ही इलेक्ट्रॉनची पेअर आहे. आता ही पेअर असल्यामुळे आपल्याला माहिती आहे अपोजिट जो त्याचा व्हॅल्यू आहे ते प्लस हाफ आणि मायनस हाफ म्हणजे 0. म्हणजे या ठिकाणी स्पिन व्हॅल्यू किती सरळ सरळ याच्यामध्ये काय आली, 0 आली. कळतंय ना. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं या ठिकाणी आपल्याला, जर पेअर इलेक्ट्रॉन असेल तर त्या ठिकाणी त्यामध्ये त्याचा जो व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू, आणि अनपेअर इलेक्ट्रॉन असतील त्याची व्हॅल्यू त्या सबस्टन्स मधली मॅग्नेटिक मोमेंटची ती आपल्याला आता थोडक्यात त्याचा अभ्यास करायचा. सिंपल आहे. इन दोज सबस्टन्स इन विच इलेक्ट्रॉन्स आर कम्प्लिटली पेअर, जोड्या आहेत इलेक्ट्रॉनच्या, अनपेअर नाही. द इफेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन्स आर मॅन्युअली कॉम्पेन्सेटेड अँड देर इज नो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक मोमेंट. त्या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंट असणार नाही. का नाही, कारण तिथे स्पिनच राहणार नाही, त्या ठिकाणी तिथे मोशनच असणार नाही. त्याच्यामुळे ती व्हॅल्यू किती 0 येईल. आणि
such substance does not show the paramagnetic behavior, it shows the diamagnetic behavior. मग असे जे सबस्टन्स आहे ज्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन नाही, पेअर इलेक्ट्रॉन आहे, त्याला डायमॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हणायचं. अँड ते रिपेल मॅग्नेटिक फील्ड, आणि ते मॅग्नेटिक फील्डला काय करेल, रिपेल करेल. आता दाखवलं तुम्हाला, असं मॅग्नेट ठेवलं होतं आपण आणि त्याच्यावर ते रिपेल करेल आपण असं म्हटलं होतं. ओके, कारण काय याचं कारण काय ते सांगतो. The reason for this behavior is that small magnetic movement are induced into the substance when it brought in a vicinity of the magnetic field. म्हणजे आता कसं असतं, तो इटसेल्फ काय करतोय, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतोय, मॅग्नेटिक फील्ड. पण आता या ठिकाणी अनपेअर इलेक्ट्रॉनच नाही, मग त्याची मॅग्नेटिक मुवमेंटची व्हॅल्यू कमी आहे. मग असा सबस्टन्स जो आहे, असा सबस्टन्स काय करेल, आलेल्या लाईन्स ऑफ फोर्सेसला काय करतो, तो रिपेल करतो. आता त्याचं व्हाईस वर्सा बघा, those substances in which there are one or more unpaired electron, the magnetic moment of all the electrons are not manually compensated. का बरं? कारण त्याच्यामध्ये अनपेअर येते, त्याच्यामुळे तू काही तिथे व्हॅल्यू झिरो होण्याचा प्रश्नच नाही. Such substances are therefore shows the paramagnetic characteristics and they are attract the magnetic field. Magnetic field ला ते अट्रॅक्ट करतात, म्हणजे लाईन्स ऑफ फोर्सेस पास थ्रू, त्याच्यामधून काय होतं, अलाउ टू पास, ते काय करतात, त्याला पास होण्याची परमिशन देतात. अलग लक्षात, म्हणजे मॅग्नेटला थोडक्यात ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते अट्रॅक्ट होतात, थोडक्यात रिपेल होत नाही. The permanent magnetic moment due to the spin and orbital motion of such electrons are of sufficiently high magnitude to overcome the small opposing magnetic moment induced by the opposing magnetic field. म्हणजे थोडक्यात काय म्हणणं त्यांचं, की अप्लाय फील्ड जी केलेली आहे त्या फील्ड आणि यामध्ये इलेक्ट्रॉन कडून स्पिन आणि ऑर्बिटल याची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू खूप जास्त असते, त्याच्यामुळे त्याला अपोज करण्याचा प्रश्न होत नाही, म्हणून ते अट्रॅक्ट करतात. अपोज होत नाही तर काय करतात, ते अट्रॅक्ट करतात. Such substances are therefore, instead of experiencing repulsion, experience attraction in the magnetic field, and that means this shows the paramagnetic behavior. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट टू डायमॅग्नेटिक. Okay. In case of atom, molecule or ion containing odd number of electrons, magnetic moment of all electrons cannot be cancelled and shows the paramagnetism. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे माहिती आहे, तुम्ही ऐकलेले अगोदर, हे सबस्टन्स मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तर तो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतो. मग सबस्टन्स असो, आयन असो की मॉलिक्यूल असो, आणि तेच जर आपण पेअर इलेक्ट्रॉन घेतला तर तो काय येतो, डायमॅग्नेटिक सबस्टन्स येतो. बरोबर आहे. मग असं आपल्याला पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पॅरामॅग्नेटिझम आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, डायमॅग्नेटिझम आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्स, याबद्दल आपल्याला आता काय करायची आहे, माहिती घ्यायची आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि पॅरामॅग्नेटिझम आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्स आणि डायमॅग्नेटिझम काय आहे, थोडक्यात पहिलं पॅरामॅग्नेटिझम बद्दल सांगतो, अगदी 2 मिनिटात. ओके, तर काय बघा त्यामध्ये ना, paramagnetic substance means the substance which attract by the magnet, the magnetic field. When we place in magnetic field, move from weaker to stronger part of magnet. बरोबर है. The substance which attract by magnet के तो attract होतो, ठीक है. And when we place in magnetic field, move from weaker to stronger part of magnetic field ची जी पार्ट आहे, स्ट्रॉंग पार्ट आणि वीक पार्ट असे दोन पार्ट मॅग्नेटिक फील्ड मध्ये असतात. म्हणजे दूर गेलो तो वीक पार्ट येतो आणि जवळ आला तो स्ट्रॉंग पार्ट येतो. तर तसा तो वीक टू स्ट्रॉंग कडे काय होत राहतो, हा मूव्ह होत राहतो हा सबस्टन्स. सबस्टन्स इज नोन ॲज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स अँड द फिनोमेना इज नोन ॲज अ पॅरामॅग्नेटिझम. ओके, एक्झाम्पल ॲल्युमिनियम, मॅग्नेस म्हणजे Al, Mn, ऑक्सिजन, प्लॅटिनम, दीज आर दी पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. आता काय प्रॉपर्टी आहेत, याचं वैशिष्ट्य काय, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचं वैशिष्ट्य काय, तर सिंपल आहे, अट्रॅक्ट मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेट. पहिलाच पॉईंट, मॅग्नेटिक फील्ड अट्रॅक्ट होते. दुसरा पॉईंट काय म्हटलं, वेन यू प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड दे अलो टू पास द मॅग्नेटिक किंवा मोर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. आपण अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं की हा लाईन्स ऑफ फोर्सेस पास करू देतो. अलाउ म्हणजे परमिशन देणे. ओके, अलाउ म्हणजे मान्यता देणे, परमिशन देणे. अलाउ टू पास more magnetic lines of forces through them than that of the vacuum. व्हॅक्यूम पेक्षा याच्यामधून जास्तीत जास्त लाईन्स ऑफ फोर्सेस, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जाण्याची परमिशन हा देतो. बघा इथे डायग्राम मध्ये दिसतात. आता हे ऑब्सेन्स ऑफ
आपण इथे इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड ठेवली नाही, मॅग्नेटिक फील्ड ठेवली की ह्याची परमिशन देतात जायला. बघा इथे दिसतं आपल्याला. बघा आता हा गोल आकार दिसतो सबस्टन्स आहे, हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे, तर अट्रॅक्ट करून त्यातून चालले सगळे आहे की नाही. पण याचा अर्थ काय आहे, अलाउ टू परमिट टू पास मोर लाईन मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस फ्रॉम दॅट सबस्टन्स दॅन दॅट ऑफ द व्हॅक्यूम. ओके. दुसरं काय त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स अरेंज पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड जशी आहे, समजा आता मॅग्नेटिक फील्ड ही अशी आहे, त्याला पॅरल राहते. बघा पॅरल राहते, तो कसा पॅरल राहतो त्याच्यामध्ये, हा समांतर म्हणतो मराठीत त्याला. दिस कंटेन अनपेअर इलेक्ट्रॉन, हे तर आपण सुरुवातीलाच बघितलं, म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असला पाहिजे. द मॅग्नेटिक ससेप्टिव्हिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज पॉझिटिव्ह, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. आपण अगोदर बघितलं मोर दॅन 1, 1 पेक्षा जास्त असते ती, जरी कमी असेल पण ती पॉझिटिव्ह असते. मॅग्नेटिक परमिटिव्हिटी इज ग्रेटर दॅन 1, हे येते. मॅग्नेटिक परमिटिव्हिटी ही ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असते त्याची, आणि मॅग्नेटिक ससेप्टिव्हिटी ही पॉझिटिव्ह असते. व्हॅल्यू कमी असली तरी, 1 पेक्षा कमी असेल तरी ती पॉझिटिव्ह असते. दिस बिहेवियर ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मटेरियल्स आर कॉल्ड द पॅरामॅग्नेटिझम. मग हे जे कॅरेक्टर, हे जे वैशिष्ट्य सबस्टन्स मध्ये दिसतं आपल्याला, त्या सबस्टन्सला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, आणि या बिहेवियरला त्याच्या काय म्हणायचं, पॅरामॅग्नेटिझम असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू जी आहे ते व्हॅल्यू या फॉर्म्युला, म्हणजे मोलार ससेप्टिबिलिटी आणि मॅग्नेटिक मोमेंटम पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचा आपल्याला या फॉर्म्युला करता येतं. म्हणजे नंबर ऑफ एन म्हणजे काय माहिती आहे का, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. अनपेअर इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू टाका, कारण शेवटी काय अनपेअर इलेक्ट्रॉनवरच काय आहे, स्पिन आणि ऑर्बिटल मोमेंट आहे, आणि त्याची दोन्हीची व्हेक्टोरियल सम केली तरच आपल्याला काय मिळतं, मॅग्नेटिक मोमेंट. म्हणून या ठिकाणी एनची किंमत, म्हणजे अनपेअर इलेक्ट्रॉनची किंमत आपल्याला, संख्या आपल्याला टाकायची. कळालं? ओके. चला आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे. हे बघा परत एक एक्झाम्पल, हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, मटेरियल आहे, या लाईनचा फोर्स इथून पास झाला, हा कलरचा. ओके. आता आजचं लेक्चर या ठिकाणी आपण एंड करू. उद्या आपण पाहू पुढचा पार्ट जो घ्यायचा आपल्याला, तो आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे आता 1-2 दिवसात आपलं हे युनिट खतम होतं, काही अडचण नाही. आपल्याला याच्यामध्ये MCQ घ्यायचे मॅक्सिमम, आपल्याला प्रॅक्टिस करायची त्याची. ठीक आहे. तर आता यामध्ये जे उपस्थित आहेत त्यांना मला वाटतं संदीपने दिलेले आहे. आदिती तुमची असाइनमेंटने आली, हा लक्षात घ्या. आरती गोळसीची आली, अंकिताची आलेली आहे, मंगेश असाइनमेंट आलेली नाही, नम्रताची आली, नेहा असाइनमेंट नाही आली, पल्लवीची नाही आली वाटतं, पल्लवीची पण. नंतर साक्षीची आलेली आहे, सगळ्यात अगोदर मला वाटतं साक्षीची आली काही. नंतर संदीपची पण आलेली आहे. म्हणजे उपस्थितामध्ये जे अदिती, त्याच्यानंतर अश्विनी कुटीची पण आलेली आहे, मंगेश, नेहा, पल्लवी असाइनमेंट जमा करा, आणि तुमचे जे बाकी मित्रमंडळी त्यांना सुद्धा असाइनमेंट जमा करायची सांगा. PDF फोटो काढा, त्याचे PDF मध्ये कन्वर्ट करा आणि माझ्या ग्रुप नंबरवर सेंड करा. ठीक आहे. चला मग करू आजची मीटिंग येईल आता. आहे ना का झोपले सगळे? ओके. असाइनमेंट सबमिट करा आता आज दिवसभरात. ओके. तुमच्याकडे तुम्हाला स्टडी मटेरियल आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. चला, काय प्रश्न आहे कोणाचा? नेहा, काही अडचण आहे का? नाही सर. बरोबर. असाइनमेंट सबमिट करा आता. तुमच्याकडे ते आपण PDF टाकलेले आहेत व्हॉट्सअपवर, त्याच्यावर पाहून लिहायचं ते. हा. ओके. ठीक आहे. चला मीटिंग एंड करतो आता.